हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाची जी वेगवेगळी रूपं असतात म्हणजेच V1, V2, V3 आणि V4 ही इंग्रजीतील जी वेगवेगळी रूपं असतात ती रूपं आपण अल्फाबेटिकली क्रमाक्रमाने त्याच्या मराठी अर्थासह बघणार आहोत. आता क्रियापदाला इंग्रजी असो किंवा मराठी वाक्यामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान आहे, कारण क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही आणि या क्रियापदामुळेच आपल्याला त्या वाक्याचा काळ कळत असतो. तर आपण जेव्हा इंग्रजी बोलत असतो तेव्हा इंग्रजीमध्ये एकाच प्रकारचे क्रियापद आपण वापरत असतो का, म्हणजे V1च वापरत असतो का क्रियापदाचे पहिले रूपच? तर नाही. तर क्रियापदाची जी वेगवेगळी रूपं आहेत त्या वेगवेगळ्या रूपांचा वेगवेगळ्या काळामध्ये इंग्रजी बोलताना उपयोग हा करत असतो. म्हणूनच जर तुम्हाला इंग्रजी बोलायचे असेल तर तुम्हाला ही चारही रूपं माहिती असणं आवश्यक आहे. आता इथे मी जी क्रियापदं घेतलेली आहेत म्हणजेच वर्ब्स घेतलेली आहेत ती शक्यतो आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये बऱ्याच वेळेला येत असतात. आणि ही जी क्रियापदं आहेत ते त्यामध्ये काही रेग्युलर वर्ब्स असतात तर काही इरेग्युलर वर्ब्स असतात. रेग्युलर वर्ब्स म्हणजेच काय, तर त्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागलेला असतो. आणि इरेग्युलर वर्ब्स म्हणजेच काय, तर त्याचे दुसरे आणि तिसरे रूप हे वेगळे असते. तर काही क्रियापदांची तीनही रूपंही सारखीच असतात. तर अशा प्रकारे ह्या तीन प्रकारांमध्ये या क्रियापदांची रूपं असतात. मग आता तुम्हाला जर इंग्रजी बोलायचं असेल तर तुम्हाला ही चारही रूपं माहिती असणं आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, हाईप करा. चला तर मग आता आपण बघूया. तर इथे बघा, मी पहिलं मीनिंग लिहिलेलं आहे आधी आणि त्यानंतर इंग्रजीतून त्या क्रियापदाचं नाव लिहिलेलं आहे. तर आता इथे बघा, मी सुरुवातीला मराठीतून त्या क्रियापदाला काय म्हणतात, अर्थ काय आहे त्या क्रियापदाचा ते लिहिलेलं आहे. तर आहे विचारणे. आता विचारणे त्यालाच इंग्रजीत आपण म्हणत असतो आस्क. V1 फॉर्म आहे आस्क, V2 फॉर्म आहे आस्क्ड, V3 फॉर्म आहे आस्क्ड आणि V4 फॉर्म आहे आस्किंग. त्यानंतर कृती करणे म्हणजेच ॲक्ट, ॲक्टेड, ॲक्टेड आणि ॲक्टिंग. त्यानंतर उसने देणे म्हणजेच त्याला आपण म्हणतो बॉरो, बॉरो, बॉरोड, बॉरोड आणि बॉरोईंग. त्यानंतर आणणे म्हणजेच ब्रिंग, ब्रॉट, ब्रॉट आणि ब्रिंगिंग. त्यानंतर रडणे क्राय, क्राईड, क्राईड, क्राईंग. त्यानंतर बंद करणे क्लोज, क्लोज्ड, क्लोज्ड, क्लोजिंग. त्यानंतर बोलावणे म्हणजेच कॉल, कॉल्ड, कॉल्ड आणि कॉलिंग. त्यानंतर बदलणे म्हणजेच चेंज, चेंज्ड, चेंज्ड आणि चेंजिंग. त्यानंतर आहे पकडणे म्हणजेच कॅच, कॉट, कॉट आणि कॅचिंग. त्यानंतर आहे कापणे म्हणजेच कट, कट, कट आणि कटिंग. बघा, तुम्हाला इथे दिसलं असेल की कट याचं तिघही फॉर्म हे सारखे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे चढणे म्हणजेच काय, तर क्लाइंब, क्लाइंब्ड, क्लाइंब्ड आणि क्लाइंबिंग. त्यानंतर आहे चिरडणे म्हणजेच काय, तर क्रश, क्रश्ड, क्रश्ड आणि क्रशिंग. त्यानंतर नेक्स्ट फसवणे म्हणजेच चीट, चीटेड, चीटेड आणि चीटिंग. त्यानंतर मोजणे म्हणजेच काउंट, काउंटेड, काउंटेड आणि काउंटिंग. त्यानंतर पूर्ण करणे म्हणजेच कंप्लीट, कंप्लीटेड, कंप्लीटेड आणि कंप्लीटिंग. त्यानंतर काढणे म्हणजेच ड्रॉ, ड्र्यू, ड्रॉन आणि ड्रॉईंग. त्यानंतर आहे करणे म्हणजेच डू, डीड, डन आणि डुईंग. त्यानंतर पिणे म्हणजेच ड्रिंक, ड्रँक, ड्रंक आणि ड्रिंकिंग. त्यानंतर आहे चालवणे म्हणजेच ड्राईव्ह, ड्रो, ड्रायव्हन आणि ड्रायव्हिंग. त्यानंतर खाणे म्हणजेच ईट, एट, इटन आणि इटिंग. त्यानंतर आहे कमावणे म्हणजेच अर्न, अर्नड, अर्नड आणि अर्निंग. त्यानंतर नेक्स्ट आहे शोधणे म्हणजेच फाइंड, फाउंड, फाउंड आणि फाइंडिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे लढणे म्हणजेच काय,
फाईट, फॉट, फॉट आणि फायटिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे वाटणे, फील, फेल्ट, फेल्ट, फिलिंग. नंतर जाणे म्हणजेच गो, वेंट, गॉन, गोईंग. त्यानंतर नेक्स्ट मिळवणे किंवा मिळणे म्हणजेच गेट, गॉट, गॉट आणि गेटिंग. नेक्स्ट आहे देणे म्हणजेच गिव, गेव, गिव्हन आणि गिव्हिंग. नंतर ऐकणे म्हणजेच हिअर, हर्ड, हर्ड, हिअरिंग. द्वेष करणे म्हणजेच हेट, हेटेड, हेटेड, हेटिंग. नंतर सुधारणे किंवा सुधारणा करणे असं आपण म्हणतो, त्याला म्हणतो इम्प्रूव्ह. इम्प्रूव्ह म्हणजेच काय, सुधारणा करणे. इम्प्रूव्ड म्हणजे सुधारणा केली, इम्प्रूव्ड आणि इम्प्रूव्हिंग. नेक्स्ट आहे उडी मारणे म्हणजेच जम्प, जम्प्ड, जम्प्ड, जम्पिंग. नंतर आहे सामील होणे किंवा जोडणे असं सुद्धा म्हणतात, त्याला म्हणतात जॉईन म्हणजे जॉईन्ड, जॉईन्ड, जॉईनिंग. नेक्स्ट आहे राहणे म्हणजेच लिव, लिव्ड, लिव्ड आणि लिव्हिंग. नंतर सोडून जाणे म्हणजेच लिव, लेफ्ट, लेफ्ट आणि लिव्हिंग. त्यानंतर आहे ऐकणे म्हणजेच लिसन, लिसन्ड, ईडी लागलेला आहे, लिसन्ड आणि लिसनिंग. नंतर नेक्स्ट आहे भेटणे म्हणजे मीट, मेट, मेट आणि मीटिंग. नंतर नेक्स्ट आहे बनवणे म्हणजेच मेक, मेड, मेड आणि मेकिंग. नंतर नेक्स्ट आहे उघडणे म्हणजेच ओपन, ओपन, ओपन्ड, ओपनिंग. नंतर नेक्स्ट आहे ओतणे म्हणजेच पोअर, पोवर्ड, पोवर्ड, पोरिंग. नंतर नेक्स्ट आहे ओढणे म्हणजेच पुल, पुल्ड, पुल्ड आणि पुलिंग. नेक्स्ट आहे ढकलणे, त्यालाच आपण म्हणतो पुश म्हणजेच पुश्ड, पुश्ड आणि पुशिंग. नेक्स्ट खरेदी करणे म्हणजेच परचेस, परचेस्ड, परचेस्ड, परचेसिंग. प्रकाशित करणे म्हणजेच आपण त्याला म्हणतो पब्लिश, पब्लिश्ड, पब्लिश्ड, पब्लिशिंग. नेक्स्ट उत्तर देणे म्हणजेच रिप्लाय, रिप्लाइड, रिप्लाइड आणि रिप्लाइंग. नेक्स्ट आहे वाचणे म्हणजेच रीड, रीड, रीड आणि रीडिंग. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की याचे तिघही फॉर्म हे सेम आहेत. नंतर नेक्स्ट आहे थांबणे म्हणजेच स्टॉप, स्टॉप्ड, स्टॉप्ड आणि स्टॉपिंग. नंतर आहे पाठविणे म्हणजे सेंड, सेंट, सेंट, सेंडिंग. नंतर आहे खर्च करणे म्हणजेच स्पेंड, स्पेंड. त्यानंतर स्पेंट, स्पेंट, स्पेंडिंग. त्यानंतर आहे पाहणे म्हणजे सी, सॉ, सीन आणि सींग. नेक्स्ट आहे झोपणे म्हणजेच स्लीप, स्लेफ्ट, स्लेफ्ट आणि स्लीपिंग. नंतर नेक्स्ट आहे विकणे म्हणजेच सेल, सोल्ड, सोल्ड, सेलिंग. नंतर नेक्स्ट आहे म्हणणे म्हणजेच से, सेड, सेड आणि सेईंग. नंतर अभ्यास करणे म्हणजे स्टडी, स्टडीड, स्टडीड आणि स्टडी. शिकवणे म्हणजेच टीच, टॉट, टॉट, टीचिंग. नंतर नेक्स्ट सांगणे म्हणजेच टेल, टोल्ड, टोल्ड, टेलिंग. तर नेक्स्ट आहे फेकणे म्हणजेच त्याला म्हणतो थ्रो, थ्रू, थ्रोन आणि थ्रोईंग. नेक्स्ट आहे घेणे म्हणजेच टेक, टूक, टेकन आणि टेकिंग. नेक्स्ट आहे बोलणे म्हणजेच टॉक, टॉक्ड, टॉक्ड, टॉकिंग. सॉरी इथे यल राहिलेलं आहे, TALKING. नंतर चिडवणे म्हणजेच टीज, टीज्ड, टीज्ड, टीजिंग. नंतर वापरणे म्हणजेच यूज, यूज्ड, यूज्ड आणि यूजिंग. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी बोलताना क्रियापदाच्या ज्या 4 रूपांचा उपयोग केला जातो, अर्थातच ही वेगवेगळी रूपं वेगवेगळ्या काळामध्ये वापरली जातात. तर ती अल्फाबेटिकली शक्यतो जेवढी मला या ठिकाणी क्रियापदं इन्क्लूड करता येतील या व्हिडिओमध्ये तेवढी मी घेतलेली आहे.
तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, हाईप करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.